कृष्णाजी गोपाळ कर्वे. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले आणि तिथेच त्यांचा संपर्क स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांशी आणि अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेशी आला. कृष्णाजी केवळ सभासद राहिले नाहीत, तर ते या संघटनेचे एक खंदे कार्यकर्ते बनले. सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रास्त्रे जमवणे आणि तरुणांना संघटित करणे सुरू केले. नाशिकचा तत्कालीन जिल्हाधिकारी A.M.T. जॅक्सन हा भारतीय जनतेवर जुलूम करत होता. त्याने अनेक क्रांतिकारकांना छळले होते आणि बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात त्याचा मोठा वाटा होता. याचा बदला घेण्यासाठी कृष्णाजी कर्वे, अनंत कान्हेरे आणि विनायक देशपांडे यांनी जॅक्सनचा वध करण्याची योजना आखली. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाटकाचा प्रयोग सुरू होता. जॅक्सन तिथे येणार असल्याची खात्री होताच योजनेनुसार अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर गोळ्या झाडल्या. कृष्णाजी कर्वे यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राजद्रोहाचा आणि हत्येच्या कटाचा खटला भरला गेला. ब्रिटिश न्यायालयाने कृष्णाजी कर्वे, अनंत कान्हेरे आणि विनायक देशपांडे यांना 19 एप्रिल 1910 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा सुनावली. त्या दिवशी पहाटे भारत मातेच्या या तिन्ही सुपुत्रांनी हसत हसत फासाला जवळ केले. क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्सच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.